नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ जावा प्रोग्राम. ओके, बेसिक जावा प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय काय आहे ते मी तुम्हाला प्रोग्राम फक्त जस्ट आता एक्सप्लेन करते. त्याच्यानंतर जे लास्ट पॉईंटमध्ये तुम्हाला म्हणते JDK, JRE, JVM. तर JDK इन्स्टॉल केल्यानंतर JRE आणि JVM इन्स्टॉल होतात. JRE मध्ये सगळे सिस्टीम डिफाईन पॅकेजेस ॲप्लिकेशन्स असतात आणि JVM जावा व्हर्च्युअल मशीनचा यूज काय आहे टू इंटरप्रेट द प्रोग्राम और टू इंटरप्रेट द बाइट कोड टू गेट द ॲप्रोप्रिएट आउटपुट. ओके, तर हे मी तुम्हाला इन्स्टॉलेशन दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप लॅपटॉपवरती डेमो, तसं तुम्ही करा. ओके, तर आता बेसिक स्ट्रक्चर ऑफ जावा प्रोग्राम. द फर्स्ट पार्ट इज डॉक्युमेंटेशन पार्ट, डॉक्युमेंटेशन सेक्शन वी कॅन से. ओके, नेक्स्ट जे की सेम आहे C आणि C++ सारखं. देन पॅकेज स्टेटमेंट्स, then import statements, then n number of class declarations दिले बघा म्हणजे मोर दॅन 1 क्लासेस. आणि लास्टला मेन क्लास डेफिनेशन, लास्टला असणारे तुमचा क्लास ज्याच्यामध्ये असणारे मेन. बघा लाईक C++ सारखं इथे ग्लोबल डिक्लेरेशन नाही, डेफिनेशन कॉन्स्टंट नाही. का? कारण की आपण ग्लोबल डिक्लेरेशन कुठे करतो, आउटसाइड मेन करतो. पण जावा मध्ये कोणतं स्टेटमेंट आउटसाइड क्लास येते. सो इथं ग्लोबल डिक्लेरेशन देन सिम्बॉलिक कॉन्स्टंट वगैरे काही नाही. तर फर्स्ट पार्ट आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन. तर हा तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे काय, कमेंट्स, कमेंट सेक्शन. हा टॉपलाच असलं पाहिजे असं काही नाही. यू कॅन यूज कमेंट एनीवेअर इन द प्रोग्राम. सेम लाईक C and C++, this 2 slashes are for single line comment and then /* आणि end with */ is for multi-line comment and this is optional part. आपल्याला जर कमेंट प्रोव्हाइड करायचे असेल तरच आपण प्रोव्हाइड करणार, अदरवाइज नाही. आणि हे टॉपला लिहिलेलं आहे पण तुम्ही डॉक्युमेंटेशन सेक्शन एनीवेअर इन द प्रोग्राम यूज करू शकता. आणि बाकीच्या स्टेटमेंटची हिरार्ची सेम पाहिजे जी इथे दिलेली आहे ती. तर हा पार्ट काय, ऑप्शनल पार्ट आहे. ओके, नाउ पॅकेज स्टेटमेंट इज ऑल्सो ऑप्शनल पार्ट. आता एक जनरल सांगते, पॅकेजचा आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे 5th or 6th. एक जनरल सांगते पॅकेज स्टेटमेंट म्हणजे काय. आता C++ मध्ये तुम्ही हेडर फाइल्स बघतात त्या सिस्टीम डिफाईन असतात, त्याच्यामध्ये फंक्शन असतात. stdio.h मध्ये scanf, printf आहे, clrs फंक्शन आणि getSage कशामध्ये आहे, conio.h मध्ये आहे, iostream.h मध्ये cin cout आहे. म्हणजे हे सिस्टीम डिफाईन फंक्शन तुम्हाला यूज करायचे असेल तर तुम्ही काय इन्क्लूड करता, हेडर फाईल. सेम तुम्हाला जर सिस्टीम डिफाईन काही फंक्शन्स यूज करायचे असतील तर जावामध्ये काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. म्हणजेच काय, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू ऑब्जेक्ट्स. आणि ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, ऑब्जेक्ट्स कधी तर क्लासेस असेल तर. ओके, तर जावामध्ये काय असतं, सिस्टीम डिफाईन पॅकेजेस असतात. ओके, त्या पॅकेजेस मध्ये असतात क्लासेस आणि त्या क्लासेस मध्ये असतात त्या क्लासचे फंक्शन्स. म्हणजेच काय की तुम्हाला सपोज एक फंक्शन यूज करायचं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही पुढे गेले की फंक्शन बघणार पार्सिंट. तर हे फंक्शन जर यूज करायचं तर तुम्हाला क्लास लागणार इंटिजर क्लास. कारण की तुम्हाला माहिती C++ मध्ये आपण बेसिक क्लासेस बघितलेला आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एखादं फंक्शन यूज करायचं असेल तर त्या क्लासचं आपल्याला ऑब्जेक्ट लागतं. सो हा जर फंक्शन तुम्हाला पार्सिंट यूज करायचं आहे तर इंटिजर क्लास आहे, त्याचं इंटिजर क्लास लागेल आणि इंटिजर क्लास आहे लँग पॅकेज मध्ये. ओके, सो तुम्हाला इन्क्लूड काय करावं लागेल, या इथे ज्यामध्ये म्हणतात इम्पोर्ट. इम्पोर्ट कोणतं पॅकेज करावं लागेल, लँग. म्हणजेच बाय डिफॉल्ट क्लास पण इम्पोर्ट होईल आणि पार्सिंट पण इम्पोर्ट होईल. ठीक आहे, आता सध्या तुम्ही जास्त पॅकेजेस मध्ये जाऊ नका. फक्त मी काय सांगते की ज्यामध्ये काय आहे, हेडर फाईलच्या ऐवजी पॅकेजेस आहे, त्याच्यामध्ये क्लासेस असतात सिस्टीम डिफाईन क्लासेस मध्ये त्याचे फंक्शन्स असतात. ओके, मग आता हे पॅकेज स्टेटमेंट काय आहे, ते हे पॅकेज स्टेटमेंट कधी की जसं सिस्टीम डिफाईन पॅकेजेस आहे ऑलरेडी जे की JDK बरोबर इन्स्टॉल होणार. पण आपल्याला जर काही युजर डिफाईन पॅकेजेस क्रिएट करायचे असतील, मग आपल्याला काही युजर डिफाईन त्याच्यात क्लास टाकायचे असतील आणि फंक्शन टाकायचे असेल तर आपण युजर डिफाईन पॅकेज क्रिएट करणार. ते कसं करायचं काय ते नंतर सांगेल. ठीक आहे, बट जर आपल्याला युजर डिफाईन पॅकेज क्रिएट करायचं असेल तर कोणतं इथे येणार, म्हणजे जर डॉक्युमेंटेशन सेक्शन तर ऑप्शनल आहे. आणि जर हा प्रोग्राम माझा युजर डिफाईन पॅकेजचा असेल तर माझं पॅकेज स्टेटमेंट इन्क्लूड होणार. आणि जर नसेल तर पॅकेज स्टेटमेंट
आहे, ऑप्शनल आहे. ओके, नाउ इम्पोर्ट. तर इम्पोर्ट कशासाठी? इम्पोर्ट हे सिस्टम डिफाईन पॅकेज इन्क्लूड करण्यासाठी किंवा युजर डिफाईन पॅकेज इन्क्लूड करण्यासाठी. बघा, पॅकेज क्रिएट करण्यासाठी पॅकेज स्टेटमेंट आणि इम्पोर्ट काय आहे की सपोज मी तुम्हाला सांगितलं की मला हे पार्सिंग फंक्शन रिक्वायर्ड आहे, तर मी कोणतं पॅकेज इम्पोर्ट करणार, लँग, तर ते इथे लिहायचं. आलं का लक्षात? इम्पोर्ट मध्ये म्हणजे जसं इन्क्लूड असतो शब्द वर्ड C++ मध्ये, तसं इथे काय आहे, इम्पोर्ट आहे. ठीक आहे, आणि मग हे पण ऑप्शनल आहे. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट बघा, जसे हेडर फाइल्स मोर दॅन 1 असतात, तसे पॅकेजेस पण ऑब्विसली मोर दॅन 1 असणार. आपण 1 बाय 1 बघूच. पण एक पॅकेज जे आहे ते काय आहे, बाय डिफॉल्ट इम्पोर्टेडच असतं. म्हणजे हे लँग पॅकेज हे बाय डिफॉल्ट इम्पोर्टेडच असतं. मग या लँग पॅकेज मधले जर तुम्हाला क्लासेस इन्क्लूड करायचे आहेत, यूज करायचे आहेत, तर तुम्हाला इम्पोर्ट लिहायची गरज नाही. पण जर मला सपोज अजून एक पॅकेज आहे बघा, ज्यामध्ये नेट आहे, AWT आहे, IO आहे, मग हे पॅकेजेस जर मला यूज करायचे आहे तर मला कंपल्सरी इम्पोर्ट स्टेटमेंट लिहावंच लागेल. पण जर मला लँग पॅकेज मधले क्लासेस रिक्वायर्ड आहेत तर इम्पोर्ट लिहायची गरज नाही. ओके, कळालं? सो इम्पोर्ट स्टेटमेंट इज ऑप्शनल व्हेन you are using only lang package, but if other than lang package is required for the user, then import statement is compulsory. And if this program is for creating a user defined package, then package statement is also compulsory. And if this program is not for creating user defined package, then package statement is also optional. ठीक आहे, आपण जसं पुढे पुढे प्रोग्राम बघू तसं तुम्हाला हे डिटेल कळेल. ठीक आहे, नाउ n नंबर ऑफ क्लासेस असतील तुमच्या प्रोग्राम मध्ये, तर ते तुम्ही 1 बाय 1 डिक्लेअर करून घ्यायचे. तर आता आपल्याला सध्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. आणि हा पण पार्ट काय, ऑप्शनल आहे. म्हणजेच काय की मला जर हॅलो प्रिंट करायचं तर मला सेपरेट क्लासची गरज नाही, मला फक्त मेन पाहिजे. फक्त मग मी मेन काय करणार, एका क्लासमध्ये टाकणार. पण जर तुम्हाला अदर दॅन मेन क्लास पाहिजे, फॉर एक्झाम्पल मला रेक्टँगल क्लास सेपरेट पाहिजे, स्टुडंट क्लास सेपरेट पाहिजे, तर मग मी डिफरंट क्लासेस लिहिणार. अदरवाईज फक्त एवढ्या हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये कंपल्सरी पार्ट फक्त कोणता आहे, मेन क्लास डेफिनेशन, म्हणजे मेन फंक्शन जे की एका क्लासमध्ये असणार आहे. अदरवाईज जर तुम्हाला अदर दॅन मेन क्लास जर तुम्हाला दुसरा क्लास पाहिजे असेल तर तो आधी करायचा. ओके, त्यानंतर इम्पोर्ट स्टेटमेंट अदर दॅन लँग पॅकेज जर तुम्हाला पॅकेजेस रिक्वायर्ड असतील तर इम्पोर्ट स्टेटमेंट येणार, अदरवाईज ते पण ऑप्शनल. आणि जर प्रोग्राम जो तुम्ही क्रिएट करताय तो जर फॉर क्रिएटिंग पॅकेजेस असेल युजर डिफाईन तर पॅकेज स्टेटमेंट, अदरवाईज ते पण ऑप्शनल. आणि जर तुम्हाला कमेंट इन्क्लूड नसतील करायचे तर डॉक्युमेंटेशन सेक्शन पण ऑप्शनल. म्हणजे कंपल्सरी पार्ट फक्त कोणता आहे, हा आहे. आणि व्यवस्थित लक्ष द्या, मेन कुठे आहे, सगळ्यात लास्टला आहे. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला नेक्स्ट पॉइंट सांगते. बघा, आता आपण जे बेसिक स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये मेन कुठे होतं, बॉटमला होतं. ठीक आहे, सो जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फॉलोज बॉटम अप एक्झिक्युशन अप्रोच. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फॉलोज बॉटम अप एक्झिक्युशन अप्रोच. आता म्हणजे काय, मी तुम्हाला C++ मध्ये पण सांगितलेलं आहे, तरी परत एकदा सांगते. जे बेसिक स्ट्रक्चर बघितलं, आता इम्पोर्ट वगैरे जाऊ द्या. सपोज माझ्याकडे मोर दॅन 1 क्लासेस आहेत, क्लास A, मग तिथे मी फंक्शन वगैरे टाकले, क्लास B, इथे पण त्या क्लासचे फंक्शन्स टाकले, आणि शेवटी मी एक क्लास लिहिला M, ज्याच्यामध्ये आता मेन असणार. ऍक्च्युअली मेनचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे, पण सध्या तुम्हाला फक्त बॉटम अप अप्रोच साठी मी एक्सप्लेन करते. तर हे स्ट्रक्चर आहे जावाचं. ओके, मग आता कंपाईल करताना प्रोग्राम नेहमी टॉप टू बॉटमच होतो. ठीक आहे, सो कंपाईल अप्रोच OPचा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा, आणि POPचा, दोघांचा काय आहे, टॉप टू बॉटमच. ठीक आहे, कंपाईल टॉप टू बॉटमच होतो. पण जेव्हा मी हा प्रोग्राम रन करणार तेव्हा कंपायलर कुठे येणार, लास्टला येणार, जिथे मेन आहे. सो मेन कुठे आहे, बॉटमला आहे. मग इथून फंक्शन कॉल असणार, जे की फंक्शन्स कुठे असणार आहेत, डिफाईन केलेले अबव द मेन. म्हणून हा कसा एक्झिक्यूट होणार, बॉटम टू अप. येते का लक्षात? आणि POP मध्ये एक्झिक्युशन अप्रोच पण काय असतो, टॉप टू बॉटमच असतो, कारण की मेन स्टार्टिंगला असतं. पण OP मध्ये मेन लास्टला असतो. सो जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्युशन म्हणजे काय रन करणार तेव्हा पहिले कंट्रोल लास्टला जाणार, मग तिथून फंक्शन कॉल
आणि त्या कॉलची डेफिनेशन अबाउट द मेन लिहिलेली असेल, सो तुमचं कंपायलर अपवर्डला मूव्ह होत जाणार. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फॉलोज द बॉटम अप एक्झिक्युशन अप्रोच. बघा आता हा बेसिक प्रोग्राम आहे जावाचा, हॅलो टू डिस्प्ले द सिंपल हॅलो मेसेज. ठीक आहे. आता आपण वन बाय वन जाणार आहे. सध्या फक्त तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम कसा एक्सप्लेन करायचा, कसा आपण राईट डाऊन करणार, कसा कंपाईल करणार आणि कसा रन करणार ते सांगते. आणि मग नंतर आपण जसं पुढे पुढे जाऊ तसे आपले लूप येतील, इफ येतील, व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं, व्हॅल्यू कशा घ्यायच्या, ते सगळं नेक्स्ट येणार. ठीक आहे. नाऊ बघा फर्स्ट प्रोग्राम आता तुम्हाला सांगितलं जावा इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो मेन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन अ क्लास. सो आपल्याला जरी आपल्याला मोर दॅन वन क्लास नाही पाहिजे, पण कंपल्सरी आपल्याला एक क्लास लिहावाच लागेल ज्याच्यामध्ये मेन असणार आहे. ओके. सो सपोज माझं क्लास नेम आहे फर्स्ट, तुम्हाला जे नेम द्यायचं ते द्या. फक्त एक रूल फॉलो करायचा जावामध्ये क्लास नेम देताना, फर्स्ट लेटर शुड बी अ कॅपिटल लेटर. ओके. सो क्लास फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचं, क्लास फर्स्ट. त्याच्यानंतर क्लास स्टार्ट करायचा, एंड करायचं, सेमीकोलन द्यायचं नाही. त्याच्यानंतर मेनचा सिंटॅक्स बघा काय, ऑलवेज मेन कसं आहे ना तुमचं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ओके. पब्लिक का मेन, कारण की तुमच्याकडे मोर दॅन वन क्लासेस असणार आहे आणि फॉर ऑल क्लासेस मेन शुड बी ऍक्सेसिबल, सो इट इज अ पब्लिक. स्टॅटिक मीन्स काय, मेन ओनली एक्झिक्यूट्स वन टाइम, मेन फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार. त्याच्यानंतर व्हॉइड मेन फॉर नो एन, व्हॉइड मेन मीन्स काय की मेन तुमची व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. जसं आपण C++ मध्ये इंट मेन आपल्याला अलाउड होतं का, कारण की आपण रिटर्न 0 लिहायचं, तसं जावामध्ये मेनला काहीही रिटर्न होत नाही. सो ऑलवेज मेन इज व्हॉइड. त्याच्यानंतर मेन इज युअर फंक्शन नेम आणि हे स्ट्रिंग अँड अरे ऑफ ARGS. तर हे काय हे मी तुम्हाला नंतर सांगेल, सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रोग्राम आपण घेऊयात ह्याच्यावरती. म्हणजे मेनला जावामध्ये एक आर्ग्युमेंट पास होणार आहे आणि तो आर्ग्युमेंट असणार आहे अरे ऑफ स्ट्रिंग. हे काय हे मी तुम्हाला नंतर सांगेल, आता ह्याच्यात कन्फ्युज होऊ नका. म्हणजे मेनचा सिंटॅक्स काय, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. पब्लिक का, बिकॉज मेन शुड बी ऍक्सेसिबल फॉर बाय ऑल अदर क्लासेस. स्टॅटिक का, कारण की मेन फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार. व्हॉइड का, कोणत्याच कंडिशन मध्ये मेन व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. आणि मेन इज युअर फंक्शन नेम आणि ह्या मेनला एक आर्ग्युमेंट पास होणार आहे अरे ऑफ स्ट्रिंग. ओके. तर स्ट्रिंग काय काय ते नंतर सांगेल. त्याच्यानंतर आपल्याला हॅलो प्रिंट करायचं आहे, जसं C मध्ये असतं, प्रिंट C मध्ये असतं, तसं इथे आहे सिस्टीम. हा सिस्टीम डिफाईन क्लास आहे, त्याचं प्री डिफाईन ऑब्जेक्ट आहे आउट आणि त्याचं फंक्शन आहे प्रिंटएलएन. सो सिस्टीम क्लास नेम आहे, सो S विल बी कॅपिटल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, प्रिंट लाईन. ओके. त्याच्यानंतर नुसतं प्रिंट पण आहे, पण सध्या आपल्याला त्याची गरज नाहीये. नेक्स्ट पासून मी तुम्हाला सगळे फॉर्मॅटिंग एक्सप्लेन करेन. तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम क्लास आहे, त्याचं प्रीडिफाईन ऑब्जेक्ट आहे आउट आणि त्याचं फंक्शन आहे. म्हणजे सिस्टीम क्लासचं फंक्शन आहे प्रिंटएलएन, ते की आपण ऍक्सेस केलं ऑब्जेक्टने. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि डबल कोट मध्ये टाकलं हॅलो. त्याच्यानंतर मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. हा झाला तुमचा सिंपल प्रोग्राम. हा सेव्ह करायचा. सेव्ह करण्यासाठी काय करा, कोणत्या पण ड्राईव्हवर एक फोल्डर करा. शक्यतो सपोज मी ई ड्राईव्हवरती एक फोल्डर केलं कोर जावा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता मला प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. तर प्रोग्राम सेव्ह करताना कधी पण लक्षात ठेवायचं, ज्या तुमच्याकडे जसं तुम्ही नेक्स्ट टॉपिक बघताल तसं मोर दॅन वन क्लासेस असेल, पण एकाच क्लासमध्ये काय असणार आहे, मेन. सो मग ज्या क्लासमध्ये मेन आहे त्याच क्लास नेमनी तुमचा प्रोग्राम काय झाला पाहिजे, सेव्ह विथ सेम केसेस. आता माझ्याकडे सध्या एकच क्लास आहे, सो त्याला मी काय नेम दिलेलं आहे त्या क्लासला फर्स्ट. सो माझे प्रोग्राम पण कसा सेव्ह करायचा, विथ डॉट जावा एक्सटेन्शन आणि सेम केस पण यूज करायची. F कॅपिटल आहे तर इथे पण F कॅपिटल आहे ना, फर्स्ट डॉट जावा. ओके. नाव कंपाईल करायचं प्रोग्राम. आता कन्सिडर करा की तुमच्याकडे JDK इन्स्टॉल आहे. मग काय करायचं, कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा. कमांड प्रॉम्प्ट वरती आता हा प्रोग्राम आपल्याला कंपाईल करायचा. हा कुठे आहे, ई ड्राईव्ह कोर जावा वरती. सो कमांड प्रॉम्प्ट वरती CD, पहिल्यांदा ई ड्राईव्ह टाकायचं कमांड प्रॉम्प्ट वरती, मग असा ई ड्राईव्ह येईल, मग त्याच्या पुढे CD कोर जावा टाकायचं. मग तुमचं पाथ कसं येईल, CE कोर जावा. ओके. हे तर तुम्हाला माहिती, चेंज डिरेक्टरी करून घ्यायची
आणि मग कंपाईल करायचं जावा सी. कशाने कंपाईल करायचं, एक मिनिट, कंपाईल करायचं तुम्ही हा पाथ आणायचा कमांड प्रॉम्प्टवर आणि पाथ आल्यानंतर मग जावा सी, जावा कंपायलर विदाउट स्पेस, जावा सी आणि मग तुमचं फाईल नेम डॉट जावा, फाईल नेम डॉट जावा. जर काय एरर आली तर इथं डिस्प्ले होईल, मग परत नोटपॅड मध्ये जाऊन चेंज करायचं, पुन्हा सेव्ह करायचं, परत कंपाईल करायचं. आता आपल्या प्रोग्राम मध्ये एरर नाहीये, सो तुम्हाला इथे काहीच डिस्प्ले होणार नाही. ह्याचं मिनिंग काय की आपली क्लास फाईल तयार झालेली आहे, मग तिला इंटरप्रिट करायची, रन करायची. जावा इज अ इंटरप्रिटर. ते काय करते, तुमची जी क्लास फाईल तयार झालेली आहे आफ्टर कंपायलेशन ती जेव्हीएम ला देते आणि मग जेव्हीएम आणि रन करताना डॉट जावा डॉट क्लास काहीच लिहायचं नाही, फक्त जावा स्पेस आणि फर्स्ट आणि एंटर केलं की तुमचं कमांड प्रॉम्प्टवर डिस्प्ले होईल हॅलो. ओके, तर हा झाला तुमचा सिंपल जावाचा प्रोग्राम.